नमस्कार मित्रांनो, जय पांडुरंग. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. अवघीच पापे गेली दिंगदरी, वैकुंठ पंढरी देखील या. अवघी या संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखील या. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखील या. मित्रांनो, याचं स्पष्टीकरण बघू समोर. वारी करणारा जो संप्रदाय आहे त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात, बरोबर. या संप्रदायाला देव आहे, तीर्थ आहे, संत आहे, ग्रंथ आहे, साधना आहे. संत तुकाराम महाराज या अभंगात पंढरपूरमध्ये असलेले चंद्रभागासारखे तीर्थ, पंढरीसारखे क्षेत्र, पुंडलिकासारखे संत आणि भगवान विठ्ठल हा देव या सर्वांचं महत्त्व विशेष रूपाने वर्णन करतात. पंढरपूरला चंद्रभागा तीर्थ आहे. या चंद्रभागा तीर्थाचे वर्णन करताना महाराज सांगतात, चंद्रभागा नुसती डोळ्याने पाहिली तर सर्व तीर्थाचे दर्शन होते. असे सामर्थ्य या तीर्थातच आहे, कारण सर्व तीर्थ हे स्वतः पवित्र होण्याकरिता दररोज माध्यान्हकाळी चंद्रभागेचे स्नान करण्यासाठी पंढरपूरला येतात, असे प्रत्यक्ष भगवान शंकराने सांगितले आहे. संत तुकाराम महाराज यांनी सुद्धा वर्णन केलेले आहे, ते सुद्धा बघू. मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन जर असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. आणि जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल मेसेज बॉक्समध्ये नक्की लिहा. ठीक आहे. तर नवीन व्हिडिओ मिळण्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन जर तुम्हाला दिसलं त्याला नक्कीच पुश करा, म्हणजे नोटिफिकेशन लगेच तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे तुम्हाला मिळतील. शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे माध्यान्हकाळी, येथे पुंडलिका जवळी, करती अंघोळी वंदिती चरण. अशा प्रकारे करतात. म्हणून तर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कुठे, असे या चंद्रभागा तीर्थाचे महत्त्व आहे. अभंगाच्या द्वितीय चरणात पंढरी क्षेत्राचा महिमा वर्णन करताना नुसती डोळ्याने पंढरी पाहिली तर सर्व पापांचा नाश होतो, असे या क्षेत्राचं महत्त्व आहे. किंवा वाचेने पंढरी पंढरी उच्चारही केला तरी पापाचा नाश होतो. पंढरी पंढरी म्हणता होय पापाची बोहरी. अशा प्रकारे या पंढरपूर क्षेत्राचे महत्त्व वर्णन केले आहे. पंढरी क्षेत्राचं महात्म्य विशेष रूपानं पाहायचं झालं तर आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, असे पाहावयास मिळते. या संप्रदायाचे देवतीर्थ म्हणजे पंढरी आहे. पंढरीविषयी सांगायचे झाले तर तुका म्हणे आम्हा अनाथ कारणे, पंढरी निर्माण केली देवे, तसेच एका पंढरीचे महिमान राहुळ तितुके, प्रमाण तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे, अशा प्रकारे केले आहे. अभंगाच्या तृतीय चरणात संत पुंडलिकाचा अधिकार वर्णन करताना सर्व संतांच्या भेटीचे सामर्थ्य एकट्या पुंडलिकाला डोळ्याने पाहण्यात आहे, अशा प्रकारे करतात. कारण पुंडलिकाने आपल्या मातापित्याच्या निकट सेवेमुळे प्रत्यक्ष भगवंताला खेचून आणले. पुंडलिकाच्या निकट सेवे कैसा धावे बराडी, पुंडलिकाची सेवा पाहून भगवंत बराडी म्हणजे आमंत्रणाविना पंढरपूरला आले. म्हणून पुंडलिका रायाचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. भक्त पुंडलिकाला डोळ्याने पाहिले तर सर्व संतांचे दर्शन होते. ऐसे संतजन ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कुठे. पंढरीमध्ये संतांचा भार आहे. संत जनाबाई वर्णन करतात. संतभार पंढरीत कीर्तनाचा गजर होतो. अभंगाच्या शेवटच्या चरणात पंढरीच्या देवाचा महिमा वर्णन करताना महाराज म्हणतात, भगवान पांडुरंगाच्या दर्शनात जन्माचे सार्थक आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखील या. भगवान पांडुरंगाला डोळ्याने पाहिलं तर जन्माचं सार्थक होईल. या प्रकारे भगवान विठ्ठलाच्या दर्शनाचा महिमा वर्णन करतात. कारण वारकरी संप्रदायाचा देव हा सामान्य देव नसून दैवत आहे. देवसुद्धा ज्याची आराधना करतात असे दैवत आहे. एके ठिकाणी संत तुकाराम महाराज सुखाच्या सागराची देखील उपमा देतात. सुखाचा सागर उभा विटेवरी, कृपादान करी तोची एक, किंवा माऊली वर्णन करतात. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. वैवंटापासून महाद्वारापर्यंत या देवतेच्या दर्शनाला दाटी राहतात. वारकऱ्यांचे व्रत म्हणजे व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहिर्निशी मुखी नाम. एकादशीचं व्रत आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण हा वारकऱ्यांचा विधी आहे. संत तुकाराम महाराज वर्णन करतात, तुका म्हणे बरे व्रत एकादशी केले उपवासी जागरण, किंवा कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, हे वारकऱ्याचे व्रत आहे. अशा या पंढरी क्षेत्राचा महिमा अलौकिक असल्यामुळे पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. संत तुकाराम महाराजांनी पंढरीच्या वारीचा सर्वांना आग्रह धरलेला आहे. काय आहे या पंढरीच्या वारीचं
उत्सुक सर्वजण ही वारी का करतात? देव, संत, ऋषिमुनी, सनकादिक आदी वारी करतात. कारण जशी भक्ताला देवाला भेटण्याची ओढ आहे, तशी देवालाही आपल्या भक्ताला भेटण्याची ओढ आहे. म्हणून प्रत्यक्ष भगवान म्हणतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे तुझं पांडुरंग. इथे देव भक्ताच्या भेटीसाठी उभा आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातळी उताविळ. भक्ताच्या अंतकरणात देखील देवाच्या भेटीची अत्यंत तळमळ दिसून येते. जावे पंढरीशी आवडे मनाशी, कधी एकादशी आषाढी हे. व्यावहारिक उदाहरण द्यायचं झालं तर जसं एखाद्या सासूरवाशिनीला दिवाळी सण आला की माहेरची ओढ लागते. महाराज वर्णन करतात, दिवाळीच्या मुळा लेकी असावली, पाहत असे वाटोली पंढरीची. तसं आषाढी एकादशी आली की भक्ताच्या मनामध्ये भगवंताच्या भेटीची ओढ लागते. हा परस्पर अलौकिक प्रेम संबंध म्हणजे पंढरीची वारी होय. मित्रांनो, भक्तांनो, पंढरीच्या वारीविषयी माहिती मी तुम्हाला थोडक्यात देण्याचा प्रयत्न केला. माझ्या वाचण्यातून थोडीशी जरी चूक जरी झाली असेल तर मला क्षमा करा. मी तुम्हाला वारीचं महत्त्व समजवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या चॅनलवर नवीन जर असाल तर परत एकदा सांगतो की सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ